कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून किती वेळ घेणार आहेस तू? पैसे कुठे आहेत? पण आधी मला सांगा, तुम्हाला हे पैसे का हवेत? हे तुला काय करायचंय? ओके, नाही मिळणार मग या तुम्ही। फाईन, मी सांगते हे बघ, मला पैशाची गरज होती, त्यामुळे मी एका बँकेकडनं घरावरती कर्ज घेतलं होतं आणि एका मनी लेंडरकडनं पैसे उचलले होते। आता ते धमकी देतात की पैसे वेळेवर दिले नाहीत तर माझं घर बळकावतील। आणि हे बघ, मला माझं घर गमवायचं नाहीये। अगं मम्मा, तू एवढी सिरियस गोष्ट मला का नाही सांगितलीस? तुला सांगून काही फायदा झाला असता का नाही? हा, तुला एक साधी गोष्ट सांगितली होती की पैसे माझ्यापर्यंत पोहोचव, पण ते सुद्धा तू करू शकली नाहीयेस। अच्छा, म्हणून तनया घाईघाईने बँकेत गेली आणि तिने पैसे काढले आणि तेच पैसे ती तुम्हाला लपून छपून देऊन टाकणार होती। एवढी गरज होती तर मदत मागायची होती, कोणीही मदत केली असती। ही सगळी काय पद्धत आहे? तुमच्यामुळे नको नको ते गुंड घरात घुसले होते। शिवा नसती तर काय झालं असतं देव जाणे। एक मिनिट, अखिलला माहितीये? त्याला 4 दिवसात पैसे परत मिळतील असं सांगितलं। आणि कुठून परत आणणार आहात तुम्ही पैसे? ए, मला नाही माहिती ग। खुश अहो, ही फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक। हे ऐक ना, माझा नवरा सीईओ आहे, त्याने स्वतः चेकवर सही केली। मग तुला काय प्रॉब्लेम आहे? अनाया, तुझा नवरा जरी सीईओ असला ना तरी माझ्या नवऱ्याने कष्टाने कमवलंय सगळं, घाम गाळून मिळवलंय सगळं। ते काय तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांवर उधळायला नाही। तुला कळतंय का माझा प्रॉब्लेम? हे बघ, मी खूप प्रॉब्लेम मध्ये, मला पैशाची गरज आहे। मी हात जोडते तुझ्या समोर, तुला हवं असेल तर पाय पकडते तुझे, पण मला पैसे दे। बघा, प्लीज असं करू नका, प्लीज उठा तुम्ही, प्लीज उठा। तू मला जोपर्यंत पैसे देत नाहीस ना तोपर्यंत मी तुझे पाय नाही सोडणार आहे। अगं मम्मा, हे तू काय करतेयस? मम्मा, वर ये आधी। ठीक आहे, उठा, प्लीज उठा। देते मी पैसे, पण माझी एक अट आहे। ठीक आहे, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत। आधी ऐकून तर घ्या। काय ऐकायचंय? घालून घालून अशी काय अट घालणार आहेस तू? विशाखा मॅम, तुमचा माझ्यावरचा एवढा विश्वास बघून भरून आलो हो मला। थांबा, घ्या। हे काय आहे? सही करा याच्यावर। अगं पण हा पेपर तर ब्लँक आहे। ते आत्ता त्यावर सही केल्यानंतर काय लिहायचं हे मी नंतर सांगेन। काय झालं? तुम्हीच म्हणाला होतात ना की माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत तुम्हाला। घ्या मग, हीच अट आहे माझी। काय झालं? कसला एवढा विचार करताय विशाखा मॅम? नको आहेत का पैसे? नाही, गरज आहे ना पैशांची? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती। कोऱ्या कागदावरती माझी सही घेण्याचा अर्थ कळतोय का? अगदी व्यवस्थित। हो, मग माझ्या सहीचा गैरवापर झाला तर? कोणीतरी अगदी बरोबर म्हटलंय, खोटारड्या आणि कारस्थानी लोकांना जग त्यांच्यासारखंच वाटतं। आपण जसं इतरांना फसवतो तसं आपल्याला पण कोणीतरी फसवेल ही सगळ्यात मोठी भीती होऊन बसली तुमची, हो ना? पण कसं आहे ना, मी तशी नाहीये आणि असंही सहीच्या जोरावर मला काय तुमची इस्टेट वगैरे बळकवायची नाही। बळकवायला उरले तरी काय तुमच्याकडे? असो, सही नसेल करायची तर तुमची मर्जी। मी सही करते। अगं मम्मा, काय गरज आहे याची? तू आता हिच्याकडून हरणार आहेस का?
प्रश्न हारण्या जिंकण्याचा नाहीये तनया. आज तू माती खाल्ली नसती ना, माझ्यावरती ही वेळच आली नसती. हे बघ, मला माझं घर गमवायचं नाहीये. एक साधं काम सांगितलं होतं तुला, पैसे माझ्यापर्यंत पोचवायचे, पण ते सुद्धा जमलेलं नाहीये तुला. धर. अरे वा, थँक्यू. आता झालं ना तुझ्या मनासारखं. आता दे ना पैसे. ते नंतर बघू. हा, बघू नंतर म्हणजे? हे बघ, मला माझं घर गमवायचं नाहीये. हो ना, मग आता मी जे सांगते तसंच करायचं. आत्ताच्या आत्ता खाली जायचं आणि कोणाला काहीही सांगायची गरज नाहीये. अगं पण चला. चला. चल जयू, निघतो आम्ही. खूप सुंदर झाला ग कार्यक्रम. आम्हाला खूप मज्जा आली. हा, तुझ्या सुनांनी किती छान अरेंज केलं होतं ग. कोणाची दृष्ट नको बाई लागायला त्यांना. नाहीच लागणार, मी काढून टाकीन त्यांची दृष्ट. तशी माझी तनया गुणाची आहेच हो. हो ना. आणि हळदी कुंकाचा ट्रेंड सुद्धा अगदी नवीन सुरू केलाय. हा, आणि आम्ही सुद्धा पुढच्या वर्षापासून असंच हळदी कुंकू करणार आहोत. हा, मोठं. हो की नाही ग? बरं चल, आता आम्ही निघतो, खूप उशीर झालाय. बाय बाय. तुला माहितीये बाबाचा पतंग इतक्या धक्क्यात कापला. मी तर खूप वेळ पतंग उडवला आणि माझा पतंग खूप वरती गेला, माहितीये का? माझा पतंग नव्हता, तो अखिल काकाचा होता. बाबा, तुझाच पतंग होता, अखिल काकाचा नव्हता. बाबा, खोटं नाही बोलायचं, मी बघितलं. आणि मनू, तू काही केलंस की नाही? हो, मी पण पतंग उडवला. छान ग माझे बाळ. आई, तुला एक सांगू, आम्ही खूप मज्जा केली. तू का नाही आलीस? अगं, आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालला होता की नाही खाली, मग कशी येणार मी पतंग उडवायला? बरं, आता तुम्हाला जे काय सांगायचं ते नंतर सांगा. चला, आधी फ्रेश होऊन घ्या. चला. हो, चला चला, आवरून घेऊया आपण. चला. वसुंधरा, हे बघ, तू म्हणालीस की मी यातनं काहीतरी मार्ग काढीन म्हणून मी सही सुद्धा करून दिली. मग आता काय करायचंय सांग ना. वेळ आली की सगळं सांगेन, पण त्याआधी तुम्हाला माझं एक महत्वाचं काम करायचं आहे. ते विसरताय तुम्ही. महत्वाचं काम? अजून कुठलं महत्वाचं काम? विशाखा मॅम, तुम्ही अखिलला ते पैसे आत्ताच्या आत्ता परत करायचे आणि तेही माझ्या समोर. अगं, पण मी ते पैसे जर आलेच. मम्मा, नाही, आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. गरज आपल्याला आहे. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.